जय हिंद. अण्णांच्या या घोडदौडीच्या या संपूर्ण संघर्षामध्ये आमचे सरसेनापती त्रिदल सेनेचे लगड साहेब, आमचे प्रवीणजी ठोके राजपूत आणि आमची संपूर्ण त्रिदल सेना अण्णाच्या पाठीशी आहे. आणि बीआरएसचं एमआरएस झालं. निश्चितपणे सांगतो की सैनिकांची भूमिका अशी असते, जहा बोला वहा बोला, जिथे कमी तिथे आम्ही. तर अण्णांच्या या कुशल नेतृत्वाखाली निश्चितपणे सांगतो, मालेगाव बाह्य विभागीय असेल आणि खानदेश पट्ट्यातले असेल, की अण्णांना शब्द देतो एक सैनिकाचा, तर आम्ही नाही काही तर तिकडचे 10 आमदार निवडून आणू इच्छा अपेक्षा बाळगतो. सर्व वाडवडिलांचा आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे. निश्चितपणे मी सर्वांपेक्षा लहान असेल, पण जवळजवळ भारताचं भ्रमण करून 20 वर्षे बाहेरची देश सेवा करून परिभाषा सर्वांची बोलीभाषा शिकून इथपर्यंत आलेलो आहोत. आमचे बोंदर साहेब, आमचे माजी सैनिक सम्राट यांनी आताच सांगितलं की निश्चितपणे बीआरएस ग्रुप तर या पक्षाचा लोकांनी कलर सुद्धा चोरला हो. त्याच कलरची बसेस तयार केलेली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री घेऊन फिरताय आणि ते त्यांच्या तोंडाने बोलले होते. तर घाबरायचं असेल तर पुढे आगामी दिवसात बीआरएस ला घाबरावं लागेल, पण त्यांना आता बीआरएस ला नाही एमआरएस ला घाबरावं लागेल असं निश्चितपणे सांगतो. आणि अण्णांचा शब्द, लगड साहेबांचा शब्द, प्रवीण ठोके साहेबांचा शब्द आणि आलेले सर्व मायबाप मान्यवर यांचा शब्द 2024 चा आपण खरा करून दाखवू अशी इच्छा अपेक्षा बाळगतो. आणि हुजूर साहेब नांदेड यांच्या चरणाशी मत्था टेकून आज इथूनच असं समजून चाला की मी निश्चितपणे अण्णांच्या शब्दाला तडा जाऊ देणार नाही. आगामी दिवसात आम्ही एमआरएसच्या अशी इतके आमदार निवडून आणू की यांनी सुद्धा आपलं प्रेरणा घेतली पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.